आहोत नाशिक जनमत, नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहत रहा नाशिक जनमत। टँकर चालकांनी 3 दिवस संप पुकारल्याची बातमी कळताच पेट्रोल मिळेल की नाही या धास्तीने नाशिकमध्ये पंपावर वाहनधारकांनी धाव घेतली व काही पंपावर 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या। टाक्या फुल करण्यावर अनेकांचा भर होता, त्यामुळे रात्रीच शहरातील अनेक पंपावरील इंधन संपले होते। दरम्यान ट्रक टँकर चालकांचा संप 3 दिवस आहे। या काळात पुरेल एवढा इंधन साठा शहरातील पंपाकडे उपलब्ध होता। पर्यायी व्यवस्थाही असल्याचे पेट्रोल डिझेल व्यापारी असोसिएशनने सांगितले होते। त्यामुळे 3 दिवसासाठी 30 दिवसाचे इंधन वाहनात भरून घेऊ नये, असे विनाकारण पॅनिक होऊ नये। नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये 3 दिवसाचा संप असेल, परंतु नागरिकांनी 15 दिवस पुरेल एवढे इंधन वाहनामध्ये भरून घेतले। त्यामुळे जे पंप आहेत पेट्रोल पंप त्यावर अनेक ठिकाणी पेट्रोल संपलेले आहे। हिट अँड रन प्रकरणी कायद्यातील नवीन तरतुदीच्या निषेधार्थ देशभरातील ट्रक चालकांनी वाहने चालवण्यास नकार दिला। त्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी अवजड वाहने रस्त्यावर उभी राहिली। त्यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प झाला। फळे, भाजीपाला, दूध, शेतीमाल यासारख्या वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे। अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासन पुरवठा पूर्ववत करण्यासाठी वाहतूकदारांशी संपर्क साधत आहे। केंद्र सरकारने वाहन चालकांसंदर्भात अपघाताच्या शिक्षेसाठी बनवलेला कायदा हा अन्याय करणारा असल्याने हा कायदा त्वरित मागे घ्यावा, अशी ट्रक चालकांची व टँकर चालकांची मागणी आहे। त्यामुळे हा संप पुकारण्यात आलेला आहे। दरम्यान हा संप लवकरात लवकर मिटावा, अशी मागणी सर्व वाहन चालक व नागरिकांनी केलेली आहे। नाशिक जनमतसाठी चंद्रकांत धात्रक, सिडको नाशिक येथून।